हा बाळकृष्ण आहे ना? हो. मग तू जी पूजा करतेस ती कोण आहे? ती अन्नपूर्णा देवी आहे. अन्नपूर्णा? अन्नपूर्णा म्हणजे पार्वतीचाच अवतार. असं म्हणतात अन्नपूर्णा देवी ज्यांच्याकडे असते ना त्यांच्याकडे कधीच अन्नधान्याची कमी भासत नाही. म्हणून लग्नानंतर मुलीला तिचे आई बाबा म्हणजेच तिच्या माहेरच्यांकडनं अन्नपूर्णा देवी आणि बाळकृष्णाची मूर्ती दिली जाते. म्हणजे ती ज्या घरात जाईल त्या घरात कधीच अन्नाची कमी भासणार नाही आणि सगळे एकदम हॅपी राहतील. आई, आपण बाळकृष्ण आपल्या घरात नेहमी दही असं म्हणून ठेवतो का? अगं, बाळकृष्ण म्हणजे आनंदाचं प्रतीक. घर नेहमी बाळगोपाळाने भरलेलं असावं आणि असं आनंदानं ओसंडून जातो. म्हणून आपण बाळकृष्ण देवघरामध्ये ठेवू आणि ते एकदा देवघरामध्ये असले की मग घराचं गोकुळ होतं. काकू म्हणायच्या की पोरं दिवसभर खेळतात. 4 गोकुळ आहे गोकुळ. बाळ गोपाळ म्हणजे माझे सगळे फ्रेंड्स ना? हो बाळा, तुझे फ्रेंड्सच. अरे अरे पण कुठे नेताय? मला आधी सांगा काय काम आहे? बस बरं बरं बस. शेफाली मावशी, ही बघ ना किती गिफ्ट्स आहेत ना. हा मग आपण ती उघडूया ना. बाळा, ही गिफ्ट्स ना आईसाठी आणि फ्रेंड साठी आली आहेत. आपण कशी उघडायची? बॅड मॅनर्स आहेत ना. पण आई आणि फ्रेंड पूजेची तयारीत बिझी आहे ना, त्यांना वेळच नाहीये. हो हो बरोबर आहे, पण ते जेव्हा फ्री होतील तेव्हा ते उघडून पाहतील. पण मी आईची परमिशन घेतली शेफाली मावशी. तीच मला म्हणाले की बघा म्हणून. मग असे सांग ना. चला बघूया. हा, आधी हे गिफ्ट बघूया. मी मोठं आहे. आधी आपण इथनं सुरुवात करूया ना. बापरे, हे पण हेवी आहे. वाव, ग्लासेस आहेत यात. वाव, हे बघ, ती छान आहेत ना. बरं, दुसरं काहीतरी आण. आता हे बघूया. ही वाव, या बघ बरण्या. यात आपण खूप काही छान छान असे ड्रायफ्रुट्स वगैरे भरून ठेवू शकतो. हो ना. आता काय पाहायचं? ते हे हा, ते मोठं आहे ना, ते बघूया. मी बघते. थांब. जड आहे ना? हे काय आहे? अरे हे मिक्सर आहे. तू कधी पाहिलं नाही का? तू किचन मध्ये कधी जात नाही? मला भूक लागली की मी किचन मध्ये जातो. मी पण. हे घे. कळशी कोणी दिली असेल? मला वाटलंच होतं. जाधव काकूंनी दिलीये. चाळीत पाणी गेलं की त्यांना टेन्शन येतं ना. पाणी कुठे जातं? अरे जात म्हणजे येत नाही, त्याला म्हणतात पाणी गेलं. गेलं म्हणजे येत नाही असं थोडी होतं. अरे चाळीत असंच असतं. चला नेक्स्ट. हा, हे घे. हे पण जड आहे. हा, बघूया ना काय आहे. काय? असल्या 100-200च्या वस्तूंवर जगणारी ही जमात आता आमचा बिझनेस चालवणार. माय फुट. पप्पा आणि यश दोघे तिच्या बाजूने आहेत म्हणून, नाही तर त्या नेहाला तर ना मी चांगलाच धडा शिकवला असता. अरे वा, रूम फ्रेशनर आहे. वाव! नेहा नाही तर नाही, पण तिच्या या खास मैत्रिणीला त्यांची लायकी दाखवलीच पाहिजे. ग्राइंडर आहे. सॉरी. काय विसरलीस? काकू तुम्ही या ना, मी गिफ्ट बघतोय. बसा ना. बसा ना काकू इथे.
उभे काय गिफ्ट उघड ना. नाही नको, नंतर बघतो आम्ही. नंतर कशाला, आताच बघतो. हा म्हणजे या बॉक्सेस मध्ये काय आहे ह्याची क्युरियोसिटी तर प्रत्येकालाच असते. मिडल क्लास लोक आहेत ना, मिडल क्लास लोक, यांना आपल्याकडे किती पैसे आहेत हे ठासून ठासून सांगायची जी काही सवय असते ना, म्हणजे आपण जे देतोय ते समोरच्या स्टेटसला शोभतंय की नाही याचा विचार करायची अक्कलच नसते बहुतेक त्यांना. डू यू अग्री? आपल्याला द्यायचंय ना मग देऊन टाकायचं काहीही. ब्रँड्सचा तर काही संबंधच नसतो या लोकांचा. मला तर वाटतं गरिबी लपवण्याचे केविलवाणे प्रयत्न करतात. अहो काकू, प्रयत्न काय त्यात? नेहा सगळ्यांची लाडकी आहे ना चाळीत, म्हणून सगळ्यांनी हक्काने दिलं तर काय जातंय. पण हे जे दिलंय ते त्याचा काही उपयोग आहे का तिला ह्याचा विचार करायला हवा की नको. आता हेच बघ ना, ही कळशी दिली आहे त्यांनी, ही घेऊन नेहा काय पॅलेस बाहेरच्या त्या फाउंटन वर जाऊन पाणी भरणार आहे का? बरोबर आहे तुमचं, नसेल आलं जाधव काकूंच्या लक्षात. तुला आवडलेत का गिफ्ट्स? हो, खूप छान आहेत गिफ्ट. मग तुला यातलं काही हवं असेल तर घे. आमच्याकडे नाही ह्याच्यापेक्षा सुप्रीम गोष्टी आहेत, त्यामुळे नेहाला ह्या गोष्टींची काहीच गरज नाहीये. अर्थात तू आता हे जे चाळकऱ्यांचं प्रेम बीम हक्क बिक्क म्हणालीस त्यामुळे आता या वस्तू फेकून देता येणार नाहीत ना. नेहाला गरज नाही आहे या गोष्टींची, पण तुला असेलच ना गरज. मला नाही. म्हणजे आत्ताच तू म्हणालीस ना की या गोष्टी तुला आवडल्या. हो नाही म्हणजे ओ कम ऑन, इतकं ऑकवर्ड होण्याची काय गरज आहे. आणि असंही यश सारखा मुलगा प्रत्येकाला मिळतोच असं नाही ना. सो तुला ह्यातली काही गरज असेल तर तू घे ना यातल्या वस्तू. इट माइट बी युजफुल फॉर यू. हा बॉक्स बघत होतीस ना, बघ उघड. ह्या तुझ्या आवडीचा एखादा रुमाल वगैरे असेल तर यू माइट लाईक इट. टेक इट. कंटिन्यू. परी मी आलेच. आपण पुढचे गिफ्ट बघूया पिकूची दादा. कुठलं बघूया? पिकूची दादा, हा तर माझ्या आईचा फोटो आहे. हे बघ किती गोड. मी आईला दाखवून आले. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. ऐक ना नेहा, ते काकण थोडं सैल कर ना. का? सोडवायला जरा सोपं जाईल प्लीज. हे बघ, तू किती काय केलं ना तरी मी हे करणार नाही. प्लीज. आई आई हा बाळा. काय झालं? हा फोटो तुला कुठे मिळाला? गिफ्ट मध्ये होता, गिफ्ट मध्ये. काय खुसूरपुसूर चालली तुमची? नाही खुसूर नाही, बस तू खूप बदलली आहेस नेहा. हो ना परी? हो. बदलली म्हणजे? खूप बदलली आहेस तू नेहा. काय साडी नेसली म्हणून का? मग ऑफिसला जायची घाई नाही करत आहे म्हणून? तसं काही नाही. मग चल परी उशीर होतोय आणि तू लवकर लवकर आवर असं सगळं बोलत नाही म्हणून का? नाही. नाही नाही तसंही काही. असं एकमेकांसमोर बघत बसणार आहात का सांगणार आहात काय झालंय, का बदललीये मी?
तू खूप बदललीयस आई. आधी वेगळी होती. आधी वेगळी होतीस तू. का बदलली सांग ना यश. फ्रेंड, आता जास्त त्रास नको देऊसा आईला, नाहीतर मी आजोबांना नाव सांगेन. अरे टीम चेंज. मी आधीपासूनच जायच्या टीम मध्ये, चिडवू नकोस. ओके बॉस, आय एम सॉरी. अगं काय नाही, हा फोटो बघितला म्हणून आम्ही म्हणतोय की तू खूप बदललीस. हा फोटो तुझ्याकडे कसा आला? माझ्याकडे नाही, ही म्हणाली की तुमच्याकडून आलेल्या गिफ्ट्स मध्ये होता. गिफ्ट मध्ये फोटो कोणी दिला असेल? चाळीतल्या कोणीतरी काहीतरी केलं असणार. ते मला माहित नाही, पण आता हा फोटो माझ्याकडे राहणार आहे. अगं चल ना बाई, लवकर निघ. काकू, काका, अहो सोडलं ना, तुमचं काय चाललंय? अजून तुम्ही रेडी नाही? तिथे मला त्या नेहाने सांगितलं की काका काकूना घेऊनच आहे, म्हणून मी आली इथे वाकडी वाट करून. हो हो, आम्ही तयारच आहोत. एवढे लाडू डब्यात भरून झाले की जात. अगं बाई, लाडू केले? बघू बघू, किती छान. काकू, वेलची कमी पडली आहे. कमी पडली, पण ह्यांनी खाल्ला तर छान म्हणाले. मला खूप आवडलेत लाडू. काकांच्या लक्षात आलं नसेल, वेलची कमी आहे आणि साखर पण कमी आहे काकू. सगळं काही व्यवस्थित मापात आहे आणि नेहाला आणि परीला हिच्या हातचे लाडू खूप आवडतात. हो माहितीये मला, पण आता जेव्हा आपल्याला पॅलेस मध्ये जायचंय तेव्हा हा घाट घालायला सांगितला होता कोणी तुम्हाला? तिथे पॅलेस मध्ये याच्यापेक्षा खूप चांगल्या चांगल्या मिठाया बनत असतील. हा म्हणजे ते बदाम, काजू, पिस्ते सगळं घालून, कळलं का? ह्या लाडूला कोण विचारणार आहे तिकडे? अहो असे कोपऱ्यात पडून राहील तुमचा डबा. हे घ्या, हे बघा, फसकतायत नुसते. का? परी खाईल ना. ती काय एवढी मूर्ख नाहीये बदाम पिस्ते वगैरे सगळं सोडून हे असले लाडू खायला. ठीक आहे, ती काय इथे राहते का? चाळीमध्ये राहते? अहो ती पॅलेस मध्ये राहते, तिला काय या लाडवांचं अप्रूप? हे बघ, परीला अजून खोबरं आणि बदाम पिस्ते यातल्या किमतीतला फरक कळत नाही आणि नेहा तर ते कधीच मानत नाही. आणि काय आहे, नेहाला माया कळते खरी आणि खोटी. त्याच्यामुळे काकूनी सकाळी उठून एवढ्या कष्टाने बनवलेले लाडू तिला नक्कीच आवडतील आणि कुठल्याही मुलीला माहेराहून आलेल्या गोष्टीचं नक्कीच अप्रूप असतं. तेव्हा तू सगळे लाडू घेऊन चल. गेल्याबरोबर तो डबा उघडला की लगेच फस्त होतो की नाही बघच तू. होणार होणार, फस्त होणार बर का. मी तर काय म्हणते, ती चुरमुरे असतील ना घरात तर त्याचेही लाडू करून घ्या. हा, आणि शिळ्या पोळ्या उरल्या असतील तर त्याचेही लाडू बनवा. सगळं घ्या आणि सगळं घेऊन त्या पॅलेसवर चला. काय करायचंय आपल्याला आणि काय करताय तुम्ही? एकतर मला त्या पॅलेसची आठवण येते. ते पॅलेसवर माझी वाट बघत असतील माहिती का तुम्हाला? नेहाची सख्खी एकुलती एक माहेरची वहिनी आहे मी, त्यामुळे मला तिथे लवकर पोचायची घाई आहे. ते हे टाइमपास न करता निघा आता. चला लवकर चला. काकू येताय ना? अरे बापरे, गिफ्ट असेच आहेत. गुड्डीच्या आईने दिलेलं दिसतंय. माझे फोटोज नक्कीच सोसायटीतल्या कोणाची तरी आयडिया असणार. कोणाची? सुनबाई, आजोबा. झाले का रे? हो. मला तुला काही एक महत्वाचं द्यायचंय. काय? हे काय? लॉकरची मास्टर की. वास्तविक ही किल्ली सासूबाई देते, पण जानकीच्या वतीने आज मी तुला देतोय.
या घरामध्ये जेवढे लॉकर्स आहेत ते उघडण्यासाठी त्यांच्या किल्ली बरोबर ही किल्ली लागते. यापुढे घरातले कुठलेही महत्वाचे व्यवहार, पैशाचे किंवा दागिन्यांचा वापर बडा, हे तुझ्या संमतीशिवाय होणार नाहीत. आजोबा, ही खूप मोठी जबाबदारी आहे. मला खूप दडपण आलंय. माझ्याच्याने नाही होणार. अगं, ही जबाबदारी समजती असतो म्हणून तुला दडपण येते. पण हा विश्वास आहे सुनबाई, जे कमवायला वर्षानुवर्ष जातात. विचार कर की या किल्ल्या मी इतके वर्ष माझ्याकडे का ठेवले असतील, का कोणाला दिल्या नाहीत मी, आणि तू आल्या आल्या लगेच तुझ्या हवाली केल्या का? विचार कर. आजोबा, माझ्या बाजूने विचार कर, म्हणजे तुला लगेच पटेल, उत्तर मिळेल तुला. एक लक्षात ठेव, यापुढे यश आणि तू बरोबरीने हे सगळं एम्पायर सांभाळायचंय. त्याची सुरुवात घरापासूनच होऊ दे ना. आपल्या घराच्या लॉकरमध्ये सगळ्यांचे दागदागिने आहेत, पैसा अडका आहे. तो तू कसा सांभाळतेस हे मला पाहू दे ना. ही चावी म्हणजे जबाबदारी समज. आजोबा, पण आणखीन एक, ही किल्ली कधीही कुणा दुसऱ्याच्या हाती पडू देऊ नकोस. तू आता काही बोलू नकोस. तुझ्यावरती माझा स्वतःविषयी जास्त विश्वास आहे. तू हे सगळं छान सांभाळशील. तुझ्या हातून काहीही चूक घडणार नाही, मला गॅरंटी आहे. ही एक परीक्षा आहे असं समज. ठीक आहे आजोबा, मी प्रयत्न करीन. आजोबा, आजोबा, अरे वा, मला बोलवलं आणि स्वतः गायब जग्गू. अरे, यार, आलास का तू? नमस्कार. आलो म्हणजे काय, तुम्ही बोलवल्यानंतर मी येणार नाही असं होईल? अरे हो रे बाबा, तूच माझा लाडका आज्ञाधारक टिंबटिंबराव. माझी मस्करी करायला जर मला इथे बोलवलेले असेल तर मी चाललोय. अरे उभा राहते, लगेच नाकाच्या शेंड्यावरती राग नकोय. मी तुला महत्वाचं बोलायलाच बोलवलंय. ऐक माझं. बोला. तर आता यश आणि नेहाचं लग्न झालंय. फार छान झालं. मग फर्स्ट क्लास. आता तुझ्या लग्नाचा बार आपण उडवून टाकू. माझं नाही, इतक्यात नाही. मला अजून थोडस सेटल व्हायचं. अरे ते होईल रे नंतर. नंतर नाही, नंतरला अंतर. करिअरवर फोकस. फोकस मागताय, फोकस. फोकस मग जे इतक्या वर्षात झालं रे ते आता होणार आहे लगेच. होईल. अरे तो करिअरचं माझ्यावर सोड, तू लग्नाचं बघ. अरे मुलगी चांगली आहे, बोलण्यामध्ये वेळ घालवू नकोस. तू मला फक्त तारीख सांग, तिच्या घरी जाऊ आपण, तिची बोलणी करून टाकू. अहो काय किती घाई करताय तुम्ही. जरा थांबायला लागेल. मला इतक्यात नाही विचार करता येणार. ते काय म्हणतात ते, माझ्या मनात नेमक्या तिच्याविषयी काय भावना आहेत त्या मला अजून उमगलेल्या नाहीये. अजून नाही उमगलं? नाही, थोडा वेळ लागतो. अरे काय चाललंय काय तुझं? ती तिकडे तुझ्या नावाने उखाणे घेतीये आणि तुला स्वतःच्या मनामध्ये काय चाललंय हे अजून उमगलं नाहीये. हे मला काय कळतच नाही. मी कन्फ्युज आहे. म्हणजे हल्ली ही नवीन पिढीचं काय चाललंय ना मला. विषय आता फक्त माझं चाललंय की नाही, मागच्या नवीन पिढीला का भाषण देताय? अरे. मी तुम्हाला काय सांगतो, मला तुम्ही काही महत्वाचं बोलताय का? आम्ही महत्वाचंच बोलतोय, पण तुझं महत्वाचं काय? बोल. नाही, ते थोडं फॅमिली मॅटर होतं. बोल ना. इट्स पर्सनल. मी थांबतो बाहेर. पप्पा, ते तुम्ही माझ्या लॉकरच्या चाव्या बदलल्या आहेत का? चावी बदलली नाहीये, सिस्टीम जरा अपग्रेड केली आहे. तुमचे लॉकर उघडण्यासाठी तुमच्या चावी खेरीज आणखीन एक चावी लागेल, ती नेहाकडे आहे. व्हॉट? तिचा काय संबंध आहे? व्हॉट डू यू मीन? ती सून आहे या घरची आता. हो, यू आर ऍब्सोल्युटली राईट. ते मला असं म्हणायचं होतं की तिचा आमच्या लॉकरशी काय संबंध आहे. बट आय गेस तुम्ही हे चांगलंच केलंय, म्हणजे डबल सेफ्टी झाली, राईट?
म्हणजे आपले पैसे दागिने आणि सगळी कागदपत्र वगैरे सगळं सेफ राहील. येस, ओ वाव, दॅट्स रिअली वंडरफुल पप्पा. आय अप्रिशिएट युअर व्ह्यूज. I appreciate your efforts too.